नमस्कार, मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आज आपण ठाण्याला गेलेलो होतो. ठाण्याला बी आरटीओमध्ये असतो, घोटाळाच असतो सगळा. आता काय ते वाहन रिक्षा टॅक्सी पासिंग करताना फिटनेस नूतनीकरण करताना मीटरचं पासिंग टेस्ट घ्यावी लागते. त्याचं सील ओपन करावं लागतं. मीटर बरोबर आहे का नाही हे पाहावं लागतं आणि मीटर ओके असेल तर त्याला जी मीटर पावती असते त्याला सर्टिफिकेट द्यावं लागतं. म्हणजे त्याच पावतीवरती सही शिक्का मारतात आणि तारीख टाकतात. जो अधिकारी टेस्ट घेतो तोही करतो. पण इथं मी एक मोठी झोल चक्कर चाललेली असते. इथं तर मीटर टेस्टिंग करतच नाही. मग काय आहे, 200-400 रुपये गुरुकडे घ्यायचे, गुरु देतो आणखीन मग करायचं पास तसंच. आता ह्याला कोण विचारणार आहे काय आहे. हे कायदे पायदळी तुम्हीच असतात RTO अधिकारी. आणि ठाण्यात बी तीच पोपापोम आहे. दहिसरला काय 300 रुपये सरळ सरळ रोकडा हिसाब असतो टेस्ट घेतानाच. तिथं टेस्ट घेतात दहिसरला. फक्त जरा बऱ्या पद्धतीत काम ऑनलाईनला रजिस्टर डेटा हा तुमचा वडाळा RTOमध्ये म्हणजे मुंबई पूर्वला जो बनवला जातो. आदल्या दिवशी त्या रिक्षा टॅक्सी चालकांना आपली मीटरची पावती, एक सक्षम ग्रुप गाडीचा समजा RC बुक किंवा तुमचं फिटनेस जरी घेऊन गेलं तरी ते कम्प्युटरमध्ये सर्व टाकून मग त्याला ते मीटर पासिंगची ऑर्डर देतात आणि मग मीटर पासिंग आणि गाडी पासिंग केली जाते. मग समजा मीटर पासिंग असेल तरच तो इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी गाडी पासिंग करणार. आणि आता मॅन्युअल रजिस्टर हे संपलेलं आहे. पण ह्या अधिकाऱ्यांना काय करायचं नसतंय ना. ते सरळ काय म्हणतात 2-3 वर्ष आपला तर काय 2-3 वर्षांना आपली बदली होते कुठेतरी. तोपर्यंत आपलं कणांना माल खायचं आणि जायचं. त्यांना काही पडलेलं नसतं. फक्त ह्यांना पैसा हवा असतो. आणि ते अधिकारी म्हणतात काय आपल्याला करायचं आहे तेव्हा, काय ते आपलं घर आहे का काय आहे तेव्हा आपलं. आपली तर 2-3 वर्षांना बदली होणार कुठं. आज आता इन्स्पेक्टरची गर्दी ठाण्यात असेल तर उद्या कल्याणमध्ये होईल. कल्याणमध्ये असणाऱ्याची बदली महाराष्ट्रात कुठं बी होते. त्याच्यामुळं ह्या अधिकाऱ्यांना शासनाच्या काहीही पडलेलं नसतं. पण अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कारवाई ही केलीच पाहिजे. तसे मीटर पासिंगचा हा कायदाच आहे. तसे आदेश बी ह्यांना आलेले आहेत. पण ठाणा RTOमध्ये सुद्धा हा बघा लफडा आहे. तिथं बी झोल करून मीटरच्या टेस्ट त्या घेतल्या जात नाहीत. रिक्षा टॅक्सी मीटरचं पासिंग फिटनेस नूतनीकरण करताना मीटरची टेस्ट प्रत्यक्षात चालवून बघावी लागते. मीटरला सील बरोबर आहेत का नाही बघावी लागते. आता टेस्ट घेणाऱ्या अधिकाऱ्याचा पाठीमागं सही शिक्का मारला जातो. डिस्टन्स त्याचं बरोबर आहे का नाही. हे सर्व गोष्टी इथं कुठल्याही पाहिल्या जात नाहीत. हाही ठाणा RTOमध्ये एक घोटाळा आहे. मीटर पासिंगचा घोटाळा आहेच, करतच असतात. हे सरकारी अधिकाऱ्यांना खाली पैसे खाणं एवढाच हा मोठा एक फर्स्ट क्लासपैकी धंदा असतो. ते म्हणतात चला आपल्याला काय 2-3 वर्ष इथं करायचं, 2-3 वर्षानं बदली होती, माल छापू आणि जाऊ, असला ह्या त्यांचा धंदा असतो आहे. ही बी ठाणा RTOची वस्तुस्थिती आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना मी कालही पत्र लिहिलेलं आहे. सोमवारी मंत्रालयात आम्ही पत्र दिलेलं आहे. या दोषी अधिकाऱ्यांच्यावरती निलंबनाचीच कारवाई करा जे मीटरचे टेस्ट घेत नाही ते. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. धन्यवाद. मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा. आणि ठाणा RTOमध्ये सुद्धा मीटर टोस्ट होत नाही. हा एक गोडबंगाल आहे. पैसे खाण्याचा धंदा आहे. धन्यवाद.